नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर आता सकाळी सकाळी इकडं आले आपल्या कोंबड्या आपल्या अप्सरांना बाहेर काढण्यासाठी. आणि सकाळचे मला वाटते 6:30 झाले, तर लेट झाले आज थोडंसं. बघू शकतात का सोडल्या कशा बाहेर पळतात त्या. पण त्यांना पण बाहेर येण्याची खूप उत्सुकता असते. आणि बघा आता सगळ्या बाहेर आल्या. आणि मी समोरचं सगळं आपल्या दारापुढलं झाडझूड करून घेतली, सडाबिडा मारला आणि लगेच इकडं आले मी. आणि आता नळाला पाणी पण आले, मला पाणी पण मारायचं आहे इकडं झाडांना. ते बघू शकता तुम्ही. आता काही कोंबड्या आहेत आतमध्ये आपल्या, आता त्या पण बाहेर येतील. चला मग आता मी हे सगळं इकडलं आवरून घेते. बराचसा पसारा पण होतो इकडं, कारण मुलं खातात पितात काही आणि इकडंच टाकतात. आणि खरकटं काही कॅरीबॅगेत भरलेलं ते कॅरीबॅग सहित इकडं फेकलं जातं. त्यामुळं आता चला मी सगळं इकडलं आवरून घेते, पाणी बिनी मारते आणि टोपल्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घेते. रात्री पण आपला टप्पू दादा इकडं फिरतो ना, त्यामुळं आता हे पाणी सगळं चेंज करते आपल्या अप्सरांना पिण्यासाठी. आणि आता बघा ह्यांची मस्त अशी मस्ती चालली अप्सरांची. आणि आता मी सगळं इकडलं आवरून घेते आंघोळीच्या अगोदर, आणि बाकीचं कामं नंतर करते मग. हे बघा घरात आले, सगळं आवरलं, आंघोळ हे झाली. आता देवपूजा पण झाली. आणि आता चला मी स्वयंपाक करणार आहे. आता किचनमध्ये आले स्वयंपाक करण्यासाठी. आणि बघू आता भाजी काय बनवायची तेच चाललंय माझं आता. हां, उन्हाच टाईमला कांदा टाकून घेतात. गरमी एक गरमी त्यांना आता नाईलाज आहे. चैतन मामा माहित आहे का नाही? कोण आहे सांग ना. ऐ गुरु देव पडलं. आरामात किती बाहेर पडत आहे. बस रे काय बघितले का? हे बघा सगळं आवरून घेतलं आणि मला थोडंसं बाहेर जायचं होतं. तितक्यात दीपाली आली घरी. आणि आता धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास आहे ना यावर्षी, तर आता नवीन निघालेलं आहे की आईची साडीने ओटी भरायची. त्यामुळं ती आम्हाला दोघींना साड्या घेऊन आलेली होती ओटी भरण्याला. आणि आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो. बाबा दिसते हारा लागायलेत ना. आणि पाले ना पिल्ले छोटे छोटे. तो म्हणलं मारतो मी तर तू मारतो.
चैतन मामीला बोल दुकानात गिरायक नसते काही कळ नाही गेलं तर मला सांग. काय शटर लावून येतो नका माहिती जरा बस मामी येऊ दे. बस जरा बस मी बस ना. हा. हे बघा आता संध्याकाळी 7:30 वाजलेत आणि आता टप्पीला इकडं सोडले आणि मी टेरेसला आले होते तर तुम्हाला दाखवते. बघा टप्पी कसा बघतोय वर मी बोलत आहे त्याला. आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत, अंधार पडलाय बराच. आणि अप्सरा आत गेल्या की शेड लावलं की टप्पू दादा इकडं असते उंदरं बिंद्रं खाण्यासाठी, त्याला सोडलेलं असतं इकडं. आणि आता मी वर आहे तर त्याला माहीत झालं तर माझ्याकडे वर बघतोय टप्पू बघा. आणि रात्रभर इकडं पूर्ण शेडमध्ये फिरतो तो, रात्रभर झोपत नाही ते. आणि मग सकाळी आपण इकडे त्याला पार्किंगला बांधलं ना मग झोपी जातो तो, तोपर्यंत झोपत नाही. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.